ओके. तर मी महाशिवरात्री एक घेणार आहे, नासा इस्रो एक घेणार आहे, संत कबीर. जसं मला रिलेट करता येईल तसं मी करणार आहे. ओके. 2 होईल, 1 होईल, जसं होईल तसं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी उठलो, जॉगिंगला गेलो, मी पुस्तक वाचलं, पुस्तक वाचून मी सकाळी जॉगिंगला गेलो. म्हणजे माझी जे एफर्ट मी जे टाकतोय सकाळी, हे कशासाठी टाकतोय? ॲक्च्युअल मला लास्टमध्ये माझ्या घरामध्ये जो डेमो डन होऊन तो कलेक्शन माझ्या अकाउंटला, माझ्या CRM ला तो दिसला पाहिजे, याच्यासाठी मी हे सगळे एफर्ट टाकतोय. मग नंतर मी आलो इथे, मला डेमो भेटला. डेमो नंतर मी डेमो मध्ये गेलो, बसलो आणि मी संपूर्ण त्यांना जीव तोडून, माझा गळा तोडून त्या मुलासाठी मी प्रेझेंटेशन दिलं. हे प्रेझेंटेशन देण्याचा माझा एक उद्देश होता, एक पर्पज होता की मला 10,000 विद्यार्थी घडवायचे. मला पैसा कमवायचा नाहीये, मला 10,000 विद्यार्थी घडवायचे. मग मी जीव तोडून जो प्रेझेंटेशन देतोय ना, हे मला हे नकोय की त्या पालकांनी मला पैसे द्यावे. फक्त मला याच्यासाठीच त्यांनी हो बोलावं की सर तुमच्या डेडिकेशनला सलाम. सर तुमचं जे पर्पज आहे, त्या पर्पजने तुम्ही जे उतरले आहेत मैदानामध्ये आणि जे तुम्ही जे काही विद्यार्थ्यांना हे घडवण्याचा प्रयत्न करताय, हे एक प्रामाणिक पर्पज आहे सर, आणि याच्यासाठी मी तुम्हाला सर अप्रिशिएट करतो आणि हे माझे पैसे घ्या, असं त्यांनी मला बोललं पाहिजे. परंतु हे बोलण्याच्या ऐवजी ते मला म्हणतायत सर मला खूप छान वाटलं तुमचा अभ्यास, फक्त मला 2 दिवस द्या, मला 2 दिवस द्या. तर मी त्यांचे 2 दिवस एक्सेप्ट केले. सर ठीक आहे, मी तुम्हाला 2 दिवस दिले, आता 3रा दिवस चालू झालेला आहे, आता बोला काय करायचं. बरोबर ना सर, तुम्हाला मी 2 दिवस दिले, आता 3रा दिवस लागू झालेला आहे, आता काय करायचं बोला. मग ते मला परत म्हणतात सर असं कसं सर, तुम्ही आजच आलात आणि लगेचच्या लगेच कसं काय बरं मी तुम्हाला हो बोलू, थोडंसं मला वेळ तरी द्या, मला थोडंसं काय द्या, वेळ द्या. मग मी त्यांना सांगितलं की सर वेळ दिला असता, पण इतिहास तुम्ही उघडून बघितला आहे का? इतिहास काय सांगतोय तुम्ही बघितला आहे का? एके दिवशी असंच ना, वेळ मागितली होती, संधी नजरेसमोर होती आणि इस्रो यांनी काय केलं माहितीये का? एक यान अंतरिक्ष मध्ये 2008 साली यान सोडलं आणि 2008 मध्ये आपलं चंद्रयान 1 नावाचा जो अंतरिक्ष यान आहे तो चंद्रावर गेला आणि एक खूप जबरदस्त न्यूज आपल्याला भेटली की चंद्रावर काय आहे, तर चंद्रावर पाणी आहे हे शोध लागलं. मग पाणी आहे हे शोध लागल्यानंतर अख्ख्या जगामध्ये ही न्यूज वाऱ्यासारखी झपाट्याने पसरली आणि न्यूज पसरल्यानंतर त्यांनी सगळे जे देश आहेत आपल्याला अप्रिशिएट करायला लागले, आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन बोलायला लागले. परंतु आता एक अमेरिका हे जो देश होता, त्या अमेरिकेने नासा जी आहे, अमेरिकेची नासा, ह्यांना एक प्रश्न पडला की शोध छान लावला, म्हणजे ह्यांना बुद्धिमत्ता खूप छान आहे, परंतु यांच्याकडे पैशांचं बळ नाहीये, मनुष्यबळ नाहीये, मग हे प्रोजेक्ट पुढे रन करणार कसे? म्हणून अमेरिका ही आपल्या समोर एक अप्रिशिएट लेटर आणि समोर एक अपॉर्च्युनिटी घेऊन आली आणि आपल्याला बोलली की तुमच्याकडे इस्रो म्हणून आपली एक जी अंतरिक्ष यान संस्था आहे, त्यांना सांगितलं की तुमच्याकडे ना मनुष्यबळ आहे ना पैशांचं बळ आहे, मग आपण काय करूया, आपण हात मिळवती करूया आणि तुम्ही आमच्याशी हात मिळवणी करा. याच्याने होणार काय? पैसा आम्ही लावू, मनुष्यबळ आम्ही लावू, डोकं तुम्ही लावा. परंतु त्या क्षणी तिथे आपल्याला हो किंवा नाही मध्ये आन्सर द्यायचं होतं. त्यावेळी आपले भारत देश इस्रो काय बोलली माहितीये का? की मला थोडासा वेळ द्या, मला थांबू द्या, मला विचार करू द्या. मग आता जर तुम्ही नासा बघितली, अमेरिका बघितली, तर अमेरिका म्हणजे एलिफंट, हत्ती, आणि आपली इंडिया इस्रो जी आहे ना, ती एक मुंगी सारखी होती. म्हणजे हत्ती समोरून चालून आला होता आणि आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देत होता, संधी देत होता, परंतु त्यावेळी आपण थांबून गेलो. मग इतिहासामध्ये काय, आज जर तुम्ही युट्यूब, गुगल जर सर्च केलं तर बघितलं तर नासा सगळ्या देशांशी कनेक्ट आहे आणि 10 वर्षांनी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते संपूर्णतः प्रसारित होऊन पुढे गेलेले आहे. परंतु भारत देश इस्रो हे 10 वर्षांनी मागे राहिलेला आहे. मग इतिहास ज्यावेळी समोर येतो ना, तर आपण उघडून बघतो इतिहासाला, त्यावेळी आपल्याला समजतं की कोणतीही गोष्ट, अपॉर्च्युनिटी जर आपल्या नजरेसमोर संधी जर आली तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. परंतु 10 वर्षांनी आपला इस्रो देश मागे पडला, हा इतिहास सांगतो. मग तशाच प्रकारे आपल्या नजरेसमोर ही एक संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला सर आज काय करता येत नाहीये. परंतु ह्याच संधीचं सोनं कुणी केलं होतं माहितीये का? ह्याच संधीचं सोनं केलं होतं रतन टाटा यांनी. आता रतन टाटा यांनी काय केलं होतं, ज्यावेळी त्यांनी एक इंडिका म्हणून स्वतःची 4 व्हीलर कंपनी बनवली होती, त्याच्यामध्ये ना त्यांनी काय सांगितलं होतं की मला ही कंपनी खूप मोठी बनवायची. पण कालांतराने झालं काय, ती कंपनी थोडीशी नुकसानामध्ये जाऊ लागली. मग नुकसानामध्ये जाऊ लागल्यानंतर त्यांनी एक विचार केला की एवढं मोठं नुकसान मला सहन होणार नाही. मग ते एका फोर्ड कंपनीच्या CEO कडे गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, आमची ही जी कंपनी आहे ना ती तुम्ही विकत घ्या, आम्हाला थोडंसं नुकसान होतंय
मग तुम्ही काय करा, आमची कंपनी विकत घ्या. मग विकत घेत असताना ते बोलले, फोर्डचे ऑनर जे होते ते बोलले की तुम्हाला जर का अशा कंपन्या बनवता येत नाहीये, तुम्हाला 4 व्हीलर कंपनी सांभाळता येत नाहीये, किंवा तुम्ही जर नुकसानामध्ये जाताय, तर मग अशा कंपन्या तुम्ही बनवताच कशाला, अशा क्षेत्रामध्ये येताच कशाला. मग असं बोलल्यानंतर त्यांना ना मनाला लागलं, त्यांना हृदयाला ती गोष्ट भिडली की तुम्ही कशाला कंपनी ओपन करता, तुम्हाला जी कंपनी तुम्हाला हँडलच करता येत नाहीये, ती कंपनी तुम्ही ओपन करताच कशाला, असं कोणी सांगितलं, फोर्डचे ऑनरने. मग फोर्डचे ऑनर असे बोलल्यानंतर त्या क्षणी रतन टाटा यांनी ठाम डिसिजन घेतला, ठाम निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की आता माघार घ्यायची नाही. आणि मग त्यांनी ठाम पाऊल जो पुढे टाकला ना, तर आज जर तुम्ही इतिहास उघडून बघितला ना, तर तुम्हाला तिथे दिसेल की जॅग्वार असेल, रेंज रोवर असेल, ह्या सगळ्या कंपन्या कुणाच्या आहेत, रतन टाटाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये फोर्ड म्हणजे एक म्हणतो ना आपण अचंबित गोष्ट, म्हणजे एक आश्चर्यजनक एक गोष्ट म्हणजे अशी की फोर्डचे ऑनर जे होते त्यांना असे बोलले होते, त्यांचा अपमान केला होता, परंतु आज फोर्ड ही कंपनी रतन टाटाची आहे. मग तुम्हाला मी सर 2 स्टोऱ्या सांगितल्या, का सांगितल्या तेही सांगतो की तुम्हाला आता ना इस्रो सारखं मागं पाऊल घ्यायला आवडेल 10 वर्षांनी, की तुम्हाला रतन टाटा सारखं पुढे पाऊल टाकायला आवडेल. आपल्या ज्यावेळी विद्यार्थ्याच्या शिक्षणाची वेळ येते, मग ह्या शिक्षणामध्ये तुम्हाला रतन टाटा सारखं पुढे पाऊल टाकायला आवडेल की इस्रो सारखं मागं पाऊल घ्यायला आवडेल. बघा, तुमचा आजचा एक छोटासा निर्णय जो आहे ना, तो तुमच्या मुलाच्या प्रगतीचा पहिला पाऊल ठरू शकतो. आणि इतिहास सांगतो, जो पहिला पाऊल यशाच्या दिशेने टाकतो ना, तर हजारो मील नंतर, हजारो दिवसानंतर त्याचा यशाचा जो आहे ना, तो शिखर बनत असतो. मग सांगायचा उद्देश एकच आहे, मी कोणताही अभ्यासक्रम तुम्हाला विकायला आलेलो नाहीये. तुम्हाला फक्त मला एकच सांगायचंय की तुम्हाला इस्रो सारखं पाऊल मागे घ्यायचंय की रतन टाटा सारखं पाऊल पुढे घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतंय उमेश सर, तुम्ही रतन टाटा सारखं पाऊल पुढे टाकाल की तुम्ही इस्रो सारखं पाऊल मागे घ्याल? रतन टाटा बनायचंय की नाही? म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये जर बघितलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला शिवाजी महाराज बनवायचा आहे, शिवाजी महाराज आपल्याला बनवायचा आहे, परंतु जिजाऊ माता आणि शहाजी राजे म्हणून आपल्याला उभं राहायचं नाहीये. माझी कळकळून एवढीच विनंती आहे की हा अभ्यासक्रम आपल्या मुलाच्या डायरेक्टली मेंदूमध्ये जाणार आहे. डोळ्याने 82%, कानाने 11%, हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या मेंदूमध्ये गेल्यानंतर दादाला 93% इन्फॉर्मेशन जाणार आहे. आणि हा अभ्यासक्रम एकदमतः सोपा होणार आहे. मग हा अभ्यासक्रम जो सोपा होणार आहे ना, तो अभ्यासक्रम विद्यार्थ्याला इझी होणार, इंटरेस्टिंग होणार, एन्जॉयबल होणार, मेमोरेबल होणार, सगळ्या गोष्टी होणार. तुम्ही बोलला होता माझा मुलगा अभ्यासाला बसणार नाही, विचारा दादाला, दादा असं जर का तुला चित्रांच्या माध्यमातून आणि तुला जर का अॅनिमेशन स्वरूपात अभ्यास भेटला, तर तुला वाचन करायला जास्त आवडेल की अॅनिमेशन स्वरूपातले व्हिडिओ बघायला आवडेल की नाही? मग आपला दादा तयार आहे. पण इथे ना पंख छापण्याचं काम चालू आहे फक्त, बस. माझ्याकडे 50-50 हजाराचं ऍडमिशन आहे. माझं बिलकुल मत नाहीये की तुम्ही हा अभ्यासक्रम तुमच्या दादाला घेऊन द्यावा, पण आज जो विचार आहे ना, विचार तो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. कारण तुम्हाला फळं खायची आहेत 10 वर्षानंतर, परंतु बी पेरायचं नाहीये सर. आणि हे जर बी तुम्ही पेरलं ना सर, तर 100% मी सांगतो, स्टॅम्प पेपरवर मी लिहून देतो सर, 10-15% नाही वाढणार सर. आता दादा 7वीत आहे, 10% वाढले. 8वी मध्ये 70% झाले, 9वी मध्ये 80% झाले, 10वी मध्ये 95% मिळेल सर स्कॉलरशिप. तुम्हाला जे काही आपण जे म्हणतो ना की 10वी नंतर तुम्हाला आपण काय सांगतो, 10वी नंतर आपण तुमचं 10वी मध्ये जास्त पर्सेंटेज कशासाठी मिळवले जातात, तर डोनेशन भरावं नाही लागावं म्हणून, बरोबर ना? म्हणजे तिथे तुम्हाला जर का पैसा वाचवायचा असेल ना, तर आज तुम्हाला छोटीशी पेरणी करावी लागणार आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्या दादाचा अभ्यास सोपा करून त्याच्या नजरेसमोर द्यायचा आहे की वाचनाच्या स्वरूपातून तसाच ठेवायचा आहे, बरोबर ना? फक्त मला एवढंच सर सांगायचं आहे, मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी महाशिवरात्री येते ना, महाशिवरात्रीच्या दिवशी अशी भली मोठी रांग लागते, 1-1 किलोमीटर लांब लाईन लागलेली असते. परंतु महाशिवरात्री नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवलिंग तिथेच असतं ना. मग दुसऱ्या दिवशी जाऊन पाया पडलं पाहिजे ना. पण आपण महाशिवरात्रीच्या दिवशीच का पाया पडतो? काय वाटतं उमेश सर तुम्हाला, महाशिवरात्रीच्या दिवशीच का पाया पडतो? त्याच दिवशी खरं म्हणजे महत्व असतं की नाही? ज्या दिवशी ज्या गोष्टीचं महत्व आहे, त्याच दिवशी जर योग्य वेळी योग्य डिसिजन घेतला, तर आपल्या दादाचा करिअर घडल्याशिवाय राहणार नाही. बघा, अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यासाला हो म्हणलात, ठीक आहे ना, तर 100% आपल्या दादाचाच फायदा होणार आहे. ठीक आहे, माझ्या संस्थेचा किती फायदा आहे, माझा किती फायदा आहे हे बघण्यापेक्षा मी म्हणतो आपल्या दादाचा किती फायदा आहे ते तुम्ही बघा. डोळ्याने अभ्यास सोपा जाणार आहे, कानाने अभ्यास सोपा जाणार आहे. अभ्यास हा इझी होणार आहे की नाही सर? इंटरेस्टिंग होणार आहे की नाही? एन्जॉय होणार आहे की नाही? मेमोरेबल होणार आहे की नाही? दीर्घकाळ लक्षात राहणारे अभ्यासक्रम. तुम्ही आलेले मला म्हणलं होतं इतिहास अवघड जातोय,
इतिहासाचा 10 वेळा अभ्यास करू शकतो की नाही? दादा मला सांग, तुला एकदा अभ्यास जर टीचरांनी शिकवल्यानंतर नाही समजल्यानंतर तू किती वेळा बघू शकतो अनिल सर? 1000 वेळा बघू शकतो. मग एवढे सगळे तुमचे सोल्युशन तुमच्या नजरेसमोर आहे. मग हा अभ्यास सर परत एकदा सांगा मला, तुम्हाला आवडला आहे की नाही? येस सर. नक्की? ओके, थँक्यू सो मच. मस्त मस्त.